हाय हॅलो नमस्कार, मी राधिका स्वागत करते आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर आत्ता वाजलेले होते संध्याकाळचे 4 साडेचार वाजले होते. तर वरून कपडे आणले, त्याच्या घड्या घालून ठेवायचं म्हणलं. तर तेच आज म्हणलं तुमच्यासोबत संध्याकाळचं रुटीन शेअर करायचं. तर तोच व्हिडिओ असणार आहे. तर चला नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून सांगा. तर इथं चहा बनवला. तर चहासोबत हे बिस्किट मला आवडतं मिल्कचं. तर आता चहा आणि बिस्किट खाते आणि श्रीला चहा बनवून ठेवला होता, पण त्याला दूध आणि चपाती खायची होती. तर तो दूध आणि चपाती खातोय. तर इथं बसलाय टी व्ही बघत खात. तर चला, आणि आज तुमच्यासोबत मी व्हिडिओ कसे शूट करते तर तो सुद्धा मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्यासाठी नक्कीच व्हिडिओ कंटिन्यू करा. तर इथं उर्वी बसलेली आहे पाणी पित. तिला पाणी दिलं त्याच्यामध्ये बॉटलमध्ये तिच्या. तर पाणी पित होती. तर चला, आता चहा इथं बनवून तयार झाला आहे आणि तुम्ही सुद्धा या चहा प्यायला. तरी तो चहा बिस्किट खाल्लं आणि नंतर मग संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात केली. तर आज बटाट्याचीच म्हणलं भाजी बनवायची. तर काल अंड्याची भाजी बनवली होती. तर आज म्हणलं बटाट्याची पातळ भाजी आणि मटर पण नव्हते सोलून ठेवलेले. तर सगळा मसाला वगैरे बनवून ठेवलेला होता. तर म्हणलं चला आता भाजी पटकन अगोदर बनवून घ्यायची आणि नंतर मग भात आणि चपात्या बनवून घ्यायच्या. आणि असं मसाला वगैरे सगळं शेंगदाण्याचं कूट हे अगोदरच बनवून ठेवलं की मग भाजी बनवायला जास्त वेळ लागत नाही, पटकन होऊन जाते. आणि सगळं करायचं म्हणलं तर मग भाजी बनवायला जास्त वेळ लागतो. तर इथं आता कोथिंबीर मी अगोदर नीट करून ठेवलेली होती. तर आता ही स्वच्छ पाण्यानं फिल्टरच्या धुवून घेतली. तर आता भाजीमधून वरून टाकायसाठी सेपरेट चिरून घेते. आणि मसाल्यामध्ये तर मी अगोदर बारीक करून ठेवलेलीच आहे. तर तो मसाला पण त्यामध्ये ॲड करणार आहे. तर एकदम सोप्याच पद्धतीने बनवणार आहे. तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने बनवत असाल किंवा अजून वेगळ्या पद्धतीने बनवत असाल. तर चला, आता इथं मी कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवले. तर त्यामध्ये आता मसाला जो बारीक केलेला आहे तर तो त्यामध्ये मिक्स केला. तर आता हा पण थोडासा असा भाजून घ्यायचा मसाला आणि त्याच्यानंतर त्यामध्ये वरून चटणी टाकली. तर आता चटणी थोडीशी जास्त टाकली कारण ही चटणी जास्त तिखट नाही त्यामुळं, आणि कट पण असं जास्त येत नाही त्यामुळे थोडीशी जास्त टाकली. भाजी पण जास्त बनवायची नव्हती, थोडीशीच बनवायची होती, तरी पण मी थोडीशी जास्त चटणी टाकली कारण जास्त तिखट झालं की भाजी चांगली लागते. त्यानंतर त्याच्यामध्ये बटाटा आणि वाटाणा मिक्स केलं, पाणी ओतलं, थोडंसं मीठ टाकलं, शेंगदाण्याचं कूट पण टाकलं आणि मग लगेच अलीकडच्या साईडला गॅसवर ठेवलं भाजी शिजायला आणि दुसऱ्या साईडला भात घातलाय. तर भातासाठी पाणी गरम व्हायला ठेवले. तर आता हे तांदूळ इंद्रायणी तांदूळ आहेत, तर गावावरून आणले होते आणि हा इंद्रायणी तांदूळ इकडं काही भेटत नाही, आपल्या गावाकडेच भेटतो. तर इथं आम्ही खूप ठिकाणी बघितलं पण काही तांदूळ भेटत नाही. तांदूळ म्हणजे भरपूर प्रकार आहेत पण कोणत्याच तांदळाचा असा वास येत नाही, त्यामुळं मग गावावरून येतानाच आणले होते. तर त्याचा आज भात बनवलाय. आता थोडेसेच 2-3 किलोच राहिले असतील, 10 किलोची बॅग आणली होती. तर आता एका साईडला भात घातला, एका साईडला भाजी पण शिजते. तर आता इथं भात आणि भाजी होते तोपर्यंत पीठ मळून ठेवते. पीठ पण असं चांगलं भिजलं की मग चपात्या पण छान येतात. तर त्यासाठी आता पीठ मळून घेते. आणि उर्वी पण इथं खेळत होती साईडला, खाली मी पिठाचा डब्बा काढून ठेवला होता तर त्या डब्यासोबत खेळत होती. तर आता भांडी जी काय आहेत चहाचे आणि पातेलं होतं भाताचं. तर रात्रीचा भात थोडासा शिल्लक राहिलेला होता तर तो दुपारी खाल्ला आणि मग तो पातेलं वगैरे सगळं घासायला होतं. तर आता ते थोडीशीच भांडी आहेत तर ती भांडी घासून घेते आणि नंतर मग चपात्या बनवते. चपात्याला काही जास्त वेळ लागत नाहीये आणि ज्या लवकर बनवून ठेवल्या तरी पण थंड होते, त्यामुळे मग हे दुकानातून घरी यायच्या अगोदर मग थोडा वेळ बनवून ठेवते. तर चला, आता भांडी सुद्धा घासून घेते ही सगळी. तर भांडी वगैरे घासून झाली आणि नंतर मग म्हणलं केसांना थोडंसं तेल लावायचं. आणि हे आठवड्यातून एकदा तरी करायला पाहिजे, पण मला टाईम भेटतच नाही आहे केसांना असं पूर्ण केसांना असं तेल लावायला काही टाईमच भेटत नाही. तर आज पण केस धुतलेली होती तर म्हणलं आज थोडंसं तेल लावायचं. आणि तेल जर म्हणजे प्रॉपर असं मुळापर्यंत नाही गेलं तर केस असे मुळापासून थोडेसे डॅमेज होते, त्यामुळं मग केसांचं गळायचं प्रमाण खूप वाढतं. आणि माझे पण केस आता खूप गळतात आणि कशामुळे गळतात काय माहीत नाही. अगोदर पण अशी गळत होते, म्हणजे ज्यावेळेस स्त्रीच्या वेळेस डिलेवरी झाली होती तर त्यावेळेस खूप गळत होते आणि नंतर कमी झाले आणि आता अजून केसांचं गळायचं प्रमाण वाढले. आणि जास्त मी काय वापरत नाही आहे, फक्त आता अगोदर वाटिका शॅम्पू वापरत होते आणि आता बदलला आहे पॅन्टीन वापरते.
आणि खोबरेल तेलच फक्त लावते पॅराशूटचं. आणि हे जे मी आता सध्या जे तेल लावते तर ते प्युअर खोबरेल तेल आहे. तर आम्ही बाळू मामाला गेलो होतो तर त्यावेळेस येताना ते आणलं होतं. तर चला आता पूर्ण केसांना लावून घेते आणि नंतर मग केस विंचरते. तर आता खालच्या साईडला थोडंसं आतल्या साईडला पण असं लावले. तर चला आता केस विंचरून घेते. आणि तेल वगैरे लावलं की मी कोणती हेअरस्टाईल वगैरे नाही करत, असं प्लेन असं केस विंचरून घेते आणि वेणी घालते. आणि संध्याकाळच्या वेळेस मी केस असं मोकळं वगैरे काही सोडून झोपत नाही, असं वेणीच घातलेली असते. कारण मोकळी सोडली की जास्तच खराब होते, म्हणून मग मी असं दिवसभर सुद्धा म्हणजे वेणीच घातलेली असते. कुठेतरी बाहेर जातानाच मग केस कधीतरी मोकळी सोडते. तर बघू शकता केसांची वेणी घातली, थोडीशी पावडर लावली, फेअर अँड लवली लावली, लिपस्टिक लावली आणि टिकली लावली. तर एवढाच मी डेलीला मेकअप करते, जास्त काही मेकअप वगैरे करत नाही. आणि कधीतरी काजळ लावते. तर चला आता चपात्यासुद्धा बनवायच्या आहेत. इथं जास्त चपात्या बनवायच्या नव्हत्या, 5-6 चपात्या बनवायच्या होत्या, कारण सकाळच्या शिल्लक होत्या चपात्या 2 डब्यामध्ये. तर म्हणलं थोड्याशाच बनवायच्या चपात्या. तर चला आता चपात्या बनवून घेते. आणि चपात्या बनवताना मी असं गोळा अगोदर बनवून ठेवलं, कारण नंतर लाटायला सोपं जातं आणि भाजायलासुद्धा सोपं जातं मला. आणि गरमीमुळे एवढं जास्त पण जेवण जात नाही, कारण पाणी आपण गरमीमुळं कसं जास्त पाणी पितो, त्यामुळं भूक आपली कमी होते आणि पाणी जास्त पिलं जातं, त्यामुळं जेवण कमी जातं. आणि रोज 1-2 चपात्या शिल्लक राहतात माझ्या, त्यामुळं मग मी जास्त म्हणजे असं शिल्लक राहायच्या मापच्या काही एवढ्या बनवत नाही आहे. आणि जर शिल्लक राहिल्या तर मग मी त्याचं तुकडं बनवते, नाही तर मग गरम करते आणि चहासोबत खाते. तर इथं बघू शकता भाजी बनवून झाले, भातसुद्धा बनवून झाला आहे. तर भात उर्वीला थोडासा चारला होता, भात आणि दूध. त्यानंतर म्हणजे इथं झाडून काढून घेतलं, कारण स्वयंपाक वगैरे झाला की पीठ वगैरे सांडतं खाली किचनजवळ, त्यामुळे मग मी सगळं एकदमच झाडून घेते. तर उर्वी आणि श्री तर खेळत होते, तर पेपरचं वगैरे काहीतरी तुकडं त्यांनी टाकलं होतं खाली. तर चला आता हे सगळं झाडून घेते. तर इथं तुम्हाला एक रिंग लाईट आणि स्टँड दिसत असेल, तर मी तुम्हाला माझे व्हिडिओ आणि रील्स वगैरे कशा बनवते तर तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर त्यासाठी नक्की व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका, कारण थोडासा हेल्पफुलसुद्धा ठरू शकतो तुमच्यासाठी. तर ही रिंग लाईट आहे, तर ही रील्स बनवण्यासाठी मला खास यांनी आणून दिली होती सुरुवातीला, आणि तीच मी आता व्हिडिओसाठी सुद्धा यूज करते आणि रील्स वगैरे बनवण्यासाठी सुद्धा यूज करते. आणि ह्याची हाईट तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता. तर इथं मी अशी उंच करून ठेवली होती अगोदर, कारण रील्ससाठी अशी आपण कसं वरून जास्त फोकस करतो, तर त्याच्यासाठी मी अगोदर अशी हाईट त्याची जास्त वाढवून ठेवली होती. आणि हे स्टँड आहे, तर दोन्ही पण एकाच कंपनीचे आहेत, सिम्पेक्सचे आहेत. तर क्वालिटी म्हणजे चांगली आहे, एवढी काही खराब वगैरे नाही आहे. आणि हे स्टँड 1000 रुपयेच आहे. क्वालिटी वगैरे चांगली आहे याची, म्हणजे अजून याला काही झालं नाही, खराब वगैरे काही झालं नाही आहे. तर हे मी जर किचनवर काय बनवायचं असेल तर असा मोबाईल लावते मी आणि ह्या साईडनं असं व्हिडिओ करते. ज्या साईडला म्हणजे आता किचनवर गॅसवरती काय करायचं असेल तर इकडच्या साईडला असा व्हिडिओ म्हणजे मोबाईल लावते आणि व्हिडिओ शूट करते. तर आता मी हा एक जुना मोबाईल आहे तर त्यामध्ये दाखवते. तर मी आयफोनमध्ये आता व्हिडिओ शूट करते आणि हा रेडमीचा फोन आहे, तर त्यामध्ये मी तुम्हाला दाखवते. तर इथं आता मोबाईल स्टँडला लावलेला आहे आणि आता इथं तुम्हाला कमी जास्त कसं ॲडजस्ट करायचं असेल तर तसं तुम्ही करू शकता. तर आता ज्यावेळेस मला भांडी वगैरे काय घासायची असतील तर मग मी मोबाईल स्टँड पलीकडच्या साईडला ठेवते, जेणेकरून इकडचं ज्यावेळेस जिथं भांडी म्हणजे बेसिन आहे तर तिथलं व्यवस्थित आणि क्लिअर दिसेल. आणि रिंग लाईट मग त्याच्या साईडला पलीकडच्या साईडला पाठीमागं लावते. तर बघू शकता, तर इथं स्विच पण आहे इथं पाठीमागच्या साईडला, मी तुम्हाला लावून दाखवते रिंग लाईट. तर इथं बघू शकता मी रिंग लाईट चालू केलेली आहे आणि त्याला तुम्ही आता त्याचा कलर म्हणजे तुम्हाला जास्त डार्क हवा आहे की फेंट, म्हणजे तुम्हाला असं कसा पाहिजे तसं तुम्ही ॲडजस्ट करू शकता. म्हणजे पाठीमागच्या साईडला असं 2 बटन दिलेले आहेत, तर ते तुम्ही असं फिरवून ब्राईटनेस तुम्ही कमी जास्त करू शकता. तर इथं बघू शकता मी आता मोबाईलमध्ये व्हिडिओ करते, त्यामुळं मला त्या मोबाईलमध्ये मागची रिंग लाईट तशीच दिसते, त्यामुळं इथं काही एवढं दिसत नाही क्लिअर. ज्यावेळेस त्या मोबाईलमध्ये व्हिडिओ म्हणजे चालू करेल आपण आणि बनवेल त्यावेळेस मग तो लाईटचा इफेक्ट तुम्हाला कळून येईल कसा होतोय. तर चला, तर मग ज्यावेळेस मला आता बेडरूममधला काही व्हिडिओ वगैरे बनवायचा असेल तर मी बघा असं साईडला स्टँड लावते, त्याला मोबाईल लावते आणि असं तिरका एका साईडला करून स्टँड ठेवते. तर बघू शकता इथं, तर मोबाईल चालू करून दाखवते तुम्हाला व्हिडिओ कसा दिसतोय. तर इथं बघा आता मी असा तिरका एका साईडला लावला आहे, तर दिसायला छान दिसते. तर इथं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी व्हिडिओ बनवते. आणि त्याच्यानंतर म्हणजे हा रील्सचा सेटअप आहे. तर इथं बघू शकता एका साईडला भिंतीला असा काळा पडदा लावला आहे, जेणेकरून मागचं बॅकग्राऊंड असं ब्लॅक येईल आणि फक्त आपला चेहरा असा दिसेल. आणि त्याच्यासमोर असा हा आरसा लावला आहे. तर बघू शकता इथं, आणि आरशाच्या ह्या साईडला रिंग लाईट ठेवली आहे. आणि ज्यावेळेस मला रील्स बनवायच्या असतील त्यावेळेस मग मी ही रिंग लाईट लावते आणि त्याच्यासमोर असं स्टँड ठेवते.
तर आता हे स्टँड मी आता ॲडजस्ट केलं होतं मला यूट्यूबच्या व्हिडिओसाठी. तर आता रील्स बनवायचे आहे, तर त्यासाठी मी हे स्टँड असं आता रील्स असा मोबाईल आपल्याला उभा पकडायला लागतो, तर त्यासाठी मग हे असं आपण ॲडजस्ट करायचा आणि मोबाईल असा फिरवायचा. आणि आता तुम्हाला इथं मोबाईल आता उलटा दिसत असेल, तर त्यासाठी आता स्टँड असं फिरवून घ्यायचं, इकडे ह्या साईडला करायचं आणि मोबाईल काढून सरळ लावायचा. तर इथं बघू शकता आता मी मोबाईल काढून सरळ लावला आहे. आणि आता मोबाईल स्टँड जे आहे तर ते आपल्याला आरशामध्ये दिसायला नको आहे, तर त्यासाठी ते एका साईडला थोडंसं तिरकं लावायचं, मग त्या आरशामध्ये दिसणार नाही. तर इथं बघू शकता आता मोबाईल लावलेला आहे मी स्टँडला, तर आता त्या मोबाईलमध्ये फक्त मी दिसायला पाहिजे आणि स्टँड दिसायला नको. तर त्यासाठी बघा आता मोबाईलला असं व्हिडिओ ज्यावेळेस चालू करतो, तर त्यावेळेस आता फक्त तसं झूम करून घ्यायचा व्हिडिओ. तर बघू शकता आता आता बघा त्या मोबाईलमध्ये फक्त मी दिसते आणि समोरचा आरसा. तर बघू शकता आता असं मी सेटअप करते. तर आता बघा लांबून दाखवते तुम्हाला. आणि जे काही मेकअपचं वगैरे काही सामान लागत असेल तर ती मी इथंच या साईडला इथं कपाटावरती ठेवते. इथल्या इथंच मेकअप करायचा आणि व्हिडिओ बनवायचं. तर इथं साईडला कपाटाच्या पाठीमागच्या साईडला इथं स्विच आहे, तर ती रिंग लाईट मी इथं त्याची पिन लावते आणि रिंग लाईट चालू करून दाखवते तुम्हाला. तर इथं बघू शकता आता रिंग लाईट चालू केली. आता त्यामध्ये व्हिडिओ कसा बनतो आहे तुम्हाला दाखवते. आणि मी मोबाईलमध्ये जो माझ्या हातामध्ये आहे मोबाईल, तर त्या मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवते, रील्स बनवते. तर तुम्ही यूट्यूबला शॉर्टला बघतच असाल, शॉर्ट म्हणजे कसे येतात, तर त्या मोबाईलमध्ये बनवते मी. तर आता बघू शकता इथं रिंग लाईट चालू केली आहे. तर असं काय आता दिसून येणार नाही, ज्यावेळेस आपण व्हिडिओ बनवेल त्यावेळेस मग समजून येईल. आणि मी व्हिडिओ टाकत आहे तर ते तुम्ही बघा एकदा. तर तुम्ही बघू शकता इथं अशा प्रकारे व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंड पाठीमागचं असं दिसतं, काळा पडदा वगैरे लावलेला. आणि त्यानंतर म्हणजे हा एक माईक आहे, बोया कंपनीचा आहे. तर तर कंपनी पण खूप चांगली आहे याची. आणि हा मी स्टोरीसाठी यूज करते. तर स्टोरी म्हणजे रीड करायच्या वेळेस मला लागेल त्यावेळेस मग बनवते. आणि आता एक प्रॉब्लेम झाला आहे की आयफोनला हा माईक बसत नाही, त्यामुळं मग मी आता काय वापरत नाही, डायरेक्ट हा असं व्हॉईस ओव्हर करते. आणि अगोदर ज्यावेळेस मी विवोचा मोबाईल वापरत होते, तर त्यावेळेस मग मी हा माईक यूज करत होते. तर अशा काही वस्तू आहेत ज्या मी यूट्यूबच्या व्हिडिओसाठी वापरते. तर एक स्टँड आहे, रिंग लाईट आहे आणि हा माईक आहे. तर ह्याचा म्हणजे आता मी जास्त वापर करत नाही आहे. तर चला तर मग आता इथं आमचं जेवण वगैरे झालेलं आहे, भांडी वगैरे घासून ठेवलेली आहेत. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा. आणि आजचा व्हिडिओ मी इथं समाप्त करते. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.